नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वागरे. इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. एक्झॉटिक व्हरायट्यांमध्ये अनेक व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये टॉमी ॲटकिन आहे, माय आहे, केंट आहे, ऑस्टिन आहे. अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर खूप सुंदर सुंदर व्हरायट्या, सगळ्या प्रकारचे आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आणि चांगला टनेजने येत आहेत. ही फार महत्वाची गोष्ट. त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माया. आणि माया, मी नेहमी म्हणत आलेलो आहे की माया आपल्याला खूप चांगले पैसे देईल. स्वाद, चव आणि एक गावठी स्मेल, यामुळे मायाचं वेगळंपण हे जगासमोर आलेलं आहे. इस्रायल देश जो आंबा पिकवतो आणि त्याचं सगळ्यात जास्त उत्पादन घेतो आणि फार चवीने असा तो आंबा खातो, तो म्हणजे माया. आणि मायाचा विचार करता इस्रायलचा सीझन असतो ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि माया महाराष्ट्रात येतो एप्रिल मे मध्ये. आणि आज आज 20 एप्रिल आहे आणि 20 एप्रिलला आंबा तयार झालेला आहे माया. बघा त्याची क्वालिटी, बघा साईज, बघा. जवळपास आता तो 450 ते 500 ग्रॅमचा आंबा आहे आणि खूप सुंदर असं जबरदस्त स्वाद, वास, चव, याची गोडी अप्रतिम असते. आपण प्रत्यक्ष हा आंबा आता झाडावरच आहे. हा आंबा आपण खोलून बघूया. नितीन सर स्वतः तो आंबा खोलून दाखवत आहे. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की काय साईज, जबरदस्त साईज. बघा क्वालिटी, बघा साईज, बघा. आणि मग ठरवा की भविष्यात अशा प्रकारच्या एक्झॉटिक व्हरायट्या म्हणजे परदेशी व्हरायट्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्लांट करता येतील. आणि वेगवेगळ्या देशांचे आंबे आज मी खात आहे. त्याचं कारण वेगवेगळ्या देशांमधून त्यांचं कलेक्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आपण या व्हरायट्यांचं कलेक्शन केलेलं आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठं अभ्यास केंद्र, स्टडी केंद्र आता बनवण्याचा उद्देश साध्य होणार आहे. कारण जगभरातल्या व्हरायट्या मी आता कलेक्शन केलेल्या आहेत. यावर्षी खूप मोठं प्लांटेशन होईल. आपल्याकडे ऑलरेडी अभ्यास केंद्र आहे. अभ्यास केंद्रात जगभरातल्या सगळ्या व्हरायटी आहेत आणि अजूनही आपण वेगवेगळ्या व्हरायटींचं कलेक्शन केलेलं आहे. ते ह्या वर्षी प्लांटेशन होईल. तर नक्कीच मायासाठी किंवा तुम्हाला ह्या व्हरायट्या बघायच्या असतील तर मुक्काम पोस्ट चिंचवड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक इथं आपलं दुसरा रविवार आणि चौथा रविवार प्रशिक्षण असतं. नक्की व्हिजिट द्या. मोफत प्रशिक्षण असते. त्याचबरोबर कुटुंबाला घेऊन येणार असेल तर तो कृषी पर्यटन सुद्धा आहे. याला व्हिजिट द्या आणि अशा वेगवेगळ्या व्हरायट्या बघा आणि वेगवेगळ्या आंब्यांचा आस्वाद घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.